वर्षी पूर्तीच होत आणि याच निमित्तानं आपल्यासमोर सादर होतो कलारंग मुंबईपासून उदयासाठी सगळे दिग्दर्शित मंडळी ट्रॅक क्रमांक 4048 मराठी पावनपडती पुढे सुस्वागत रसिक शुभ स्वागत आपल्या सर्वांच्या मनाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देताना मी इतकाच म्हणेन संपूर्ण अंधार सारा उजळते आकाश येतात 40 लोक गर्भगृहाच्या मागे वर जाऊन आरामात बसून मसलत करू शकतात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन मर्द मराठ्याबरोबर मसलत करतात भविष्याला कोणाला समजणारही नाही अशी संरचना सप्तकोटेश्वर मंदिराची आहे समोरून गुंफा अशा पद्धतीचा मार्ग आहे भुयारी मार्ग आहे आणि आणखी एक महत्वाचं या सप्तकोटेश्वर मंदिराच्या गर्भगृहात वरच्या बाजूला कोळीव काम खूप महत्वाचं आहे हे सगळं लक्षात ठेवा सप्तकोटेश्वर मंदिराला आवर्जून भेट द्या आणि हे सगळं सांगत असताना आज शिवचरित्राची आवश्यकता का आज केवळ रॅली काढून स्टेटस ठेवून व्हॉट्सअपला मेसेजेस पाठवून शिवविचार अर्जित करणं अपेक्षित नाही तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन प्रत्येकानं शिवचरित्र अभ्यासायला हवे मगाशी जसं सांगितलं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जे केलं ते आज ते विचार तितकेच महत्वाचे आहे ते विचार आधी झाले असते तर कुठेच माता भगिनीचा अवमान झाला नसता होणार नाही शिवविचार त्याच्याकरता आवश्यक आहे पर्यावरणाच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात सांगितलं आहे कोणत्याच वृक्षाची हानी करू नका जर तो वृक्ष अनावश्यक आहे कापण्याकरता अनावश्यक आहे कोणत्याच वृक्षाला कापू नका ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी कर टॅक्स कसा करायला हवा या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज सांगतात इतकंच नव्हे समुद्र मार्ग सुरक्षित ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं ना जलदुर्ग का निर्माण केला सिंधुदुर्ग समुद्रातून पोर्तुगीज डच ब्रिटिश जे आमच्याकडे भारतात आले ना ते सगळेच समुद्र मार्गातून समुद्रमार्ग जर सुरक्षित राहिला असता हे परकीय आक्रमण कधीच भारतात चालतून आले नसते प्रशासनाच्या दृष्टीनं शिवविचार आवश्यक आहे शिक्षणाच्या दृष्टीनं शिवविचार आवश्यक आहे ज्या गणपतीच्या संदर्भात आपण एक घोषणा करतो ना गणपती बाप्पा मोरया त्या मोरया गोसावींना सुद्धा ज्यांनी दानपत्र दिलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धार्मिक दृष्ट्या सुद्धा शिवचरित्र आवश्यक आहे धर्म संरक्षणाकरता शिवचरित्र आवश्यक आहे अशा अनेक गोष्टींमुळे आज ते शिवविचार अर्जित करणं शिवविचार अर्जित करून व्यवहारात त्याचं उपयोजन करणं आवश्यक आहे आणि हे जर केलं तर खऱ्या अर्थानं आपण सांगू शकतो मेरा देश महान ते करण्याकरता सगळ्यांनी शिवविचार आचरणात आणायला हवे गोमंतकाच्या संदर्भात अनेक नकारात्मक विचार इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी मापसाची एक व्हिडिओ क्लिप एका माणसाने अपलोड केली होती आपल्या बाजाराच्या संदर्भात नकारात्मक विचार त्यांनी मांडला होता त्याच्या विरुद्ध त्याच पद्धतीची कारवाई झाली सगळ्यांच्या माहिती करता सांगतो असे अनेक आता हे सगळं युद्ध आहे ना छत्रपतींनी त्या काळात युद्ध लढलं ते ढाल तलवार आणि तोफांच्या माध्यमातून आज इंटेलेक्च्युअल युद्ध आहे त्याच पद्धतीने लढायचं आहे गोव्याची बदनामी कोणत्याच पद्धतीनं होत असेल तर त्या इंटेलेक्च्युअल लेवलवरच जाऊन आपल्याला ती बदनामी रोखायची आहे जी सगळी बदनामी काही दिवसापूर्वी याच मापशीच्या भूमीवर रोखली गेली त्याच पद्धतीनं असे अनेक विषय रोखण्याकरता शिवविचार आजही आवश्यक आहे पुनश्च भगवान हनुमंत त्यांच्यासमोर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज बोडगेश्वर या सगळ्यांना अभिवादन करतो उपस्थित सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो तुमच्या माध्यमातून असंच शिवविचार शिवाजी महाराजांच्या संदर्भात कार्य मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं होत राहो